नमस्कार मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप दिवस झाले आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठीवरनं वाद भरपूर भेटला आहे. फक्त मराठीच बोलायचं. मी पण हिंदी बोलत नाही, मी मराठीच बोलतो. कधी कोण बोललं तर हिंदी बोलतो, पण आता सहसा मला असं वाटतं की मराठी बोलावं. आणि माझ्या संगती आज 10 ते 15 वर्ष झाले असेल. त्याच्या अगोदर माझ्या संगती एक घटना घडली. मी गेलेलो बँगलोर मॅजेस्टिक त्या साईडला. तिथे हिंदी कोणीही बोलत नव्हतं, फक्त सर्व कन्नड बोलत होते. कन्नड, तेलुगू, तमिळ हे बोलत होते. त्या टायमाला मी विचार केला, म्हणजे त्या लोकांनी मला विचारलं, ये ना ಇಲ್ಲಿ ಏನು ಹೋಗ್ತಾ ಇಲ್ಲ, ಏನು ಮಾತಾಡೋದು ನೀನು, ಯಾವ್ರ ನೀನು, हिंदी तुमको हिंदी नहीं आता है, इधर काही गेला इधर कन्नड ಬರ್ತಾರ ನೀನು. मी पण नाही बोललो, पण त्या लोकांनी मला बोललं, ಏನು ಕೆಲಸ ನೀನು ಇಲ್ಲಿ ಮಾತಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ನೀನು ಇಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾ ಇಲ್ಲ, ನೀನು ಏನು ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ, ಯಾವ್ರ ನೀನು, ಏನು ಮಾತಾಡೋ ನೀನು, हिंदी ಬರ್ತಾಲ್ಲ, कन्नड ಬರ್ತಾಲ್ಲ. हे असे ते लोक कन्नडवाले मला बोलत होते. पण मी पण तिथे जाऊन थोडी कन्नड शिकलो. ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ, ಸ್ವಲ್ಪ ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ, ಆಮೇಲೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ ಇಲ್ಲಿ. काही का नसो, मी थोडं तरी तिथं जाऊन कन्नड मी तिकडे शिकलो आणि तिथे बोलायला लागलो. आम्ही ಇಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ನೀನು ಇಲ್ಲಿ ಯಾವ್ರು ते विचारायचे, ಯಾವ್ರು ನೀನು, आम्ही मुंबई ಇಲ್ಲಿ असं. म्हणजे त्या लोकांनी मला भरपूर, मी पण त्यांना उत्तर दिलं आणि तिथे मी राहिलो पण 1-1.5 वर्ष. आणि मराठी आता समजा आता आपण मराठीची जिद करत आहे, पण कन्नड लोक तिथे अगोदरपासून कन्नडचे हे बोलत आहेत आणि कन्नड तिथे त्या टायमाला मला बोलत होते. त्या टायमाला आपल्याला जाग आता आली आहे, या 1-2 वर्षामध्ये जाग आली आहे. जेव्हा हे बाहेरचे लोक आले आणि आपल्या हिंदी भाषेवरती जोर टाकायला लागले, तेव्हा आपल्याला मराठी भाषा. पण तुम्हीच विचार करा, ते लोक तिकडले बोलायला लागले तर आपण का नाही, आपण आपल्या देशामध्ये मराठी बोललं पाहिजे ना. आपल्याला बोललंच पाहिजे. आपला हक्क आहे तो, आपला धर्म आहे, आपली जात आहे, आपली सर्व काय, आपल्याला बोललंच पाहिजे. काही जो कोण